नमस्कार. आपले डोळे फक्त बघण्याचे काम करत नाहीत, तर आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल पण सांगतात. जे आपण बोलू शकत नाही, ते डोळे आपले बोलून जातात. शरीराच्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगासने, मुद्रा आहेत. त्याचप्रमाणे डोळ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा व्यायाम आहेत. जसं की हायपरमेट्रोपिया दूरदृष्टीदोष, मायोपिया जवळचा दृष्टीदोष. आजकालच्या काळात लोकसंख्येच्या 35% लोकांत कमी अधिक प्रमाणात दृष्टीदोष आढळतो. डोळ्यांची समस्या दोन प्रकारची असते, एक बाहेरची आणि एक आतली. बाहेरची म्हणजे एक्सटर्नल प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये तुमचे डोळे चावणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळ्यांच्या बाजूला डार्क सर्कल येणे, डोळे लाल होणे आणि डोळे ड्रायनेस होणे, हे झाली बाहेरची समस्या. आणि दुसरी म्हणजे इंटरनल, आतली समस्या. म्हणजे काय, तर तुमच्या डोळ्याच्या आतमध्ये काहीतरी त्रास होत असल्याने जी समस्या होते त्याला इंटरनल प्रॉब्लेम म्हणतात. उदाहरणार्थ, तुमच्या डोळ्यांची ग्रंथी चांगल्या प्रकारे काम करत नाही. आपल्या डोळ्यांच्या आतमध्ये दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. एक बनवते आपले अश्रू, जे डोळ्यात आपण रडल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं, त्याला आपण अश्रू म्हणतो, लॅक्रिमल ग्लँड. आणि दुसरी म्हणजे लिपिड लेअर, ही आपल्या डोळ्यांना चमक देते, याला म्हणतात मिबोमियन ग्लँड. त्याचबरोबर आपल्या डोळ्याच्या आतील ऑप्टिक नर्व जर डॅमेज झाल्या तर आपल्याला दिसायचं सुद्धा बंद होऊ शकतं. तर आता आपण पहिल्यांदा करणार आहोत योगिक क्रिया, जे आपल्या मांसपेशियांना आरोग्यदायी बनवतील. आणि दुसरी म्हणजे मर्म मसाज, त्यामुळे आपल्या ग्रंथी ऍक्टिव्ह होतील. तर सुरुवात करूया योगिक क्रियेला. हे तुम्ही चेअरवर बसून, बेडवर बसून सुद्धा करू शकता. पहिल्यांदा आपण करणार आहोत पामिंग. पामिंग म्हणजे आपले हात चोळायचे आहेत एकमेकावरती आणि आपल्या हातामध्ये थोडा गरमपणा येईपर्यंत हात आपले चोळायचे आहेत आणि त्याची ऊब आपल्या डोळ्यांना द्यायची आहे. या क्रिया करण्याच्या आधी डोळे स्वच्छ पाण्याने धुवा, हात स्वच्छ धुवा आणि मग नंतर या योगिक क्रिया तुम्ही करू शकता. तर पहिल्यांदा करणार आहोत आपण पामिंग. हात पूर्णतः एकमेकांवरती घासायचे आहेत. जोपर्यंत हातामध्ये आपल्याला ऊब किंवा गरम जाणवत नाहीत हात, तोपर्यंत पूर्ण घासा आणि आपल्या डोळ्यांना दोन्ही हातांनी दोन्ही डोळ्यावरती ऊब द्यायची आहे. श्वास लांब आणि खोल घेत राहा. श्वास बाहेर, हात खाली. अजून एकदा करूया. हे तुम्ही 3 ते 4 वेळा करू शकता. आपण आता 2 वेळा करणार आहोत. पूर्णतः हात घासा तळवे एकमेकांवरती आणि हाताची ऊब डोळ्यांना द्या. श्वास बाहेर, हात खाली. 10 ते 20 सेकंद डोळे बंद करून थांबा. साधारण श्वास घेत राहा. आणि श्वास घेऊन डोळे उघडायचे आहेत. श्वास बाहेर, विश्रांती. आता आपण करणार आहोत ब्लिंकिंग. ब्लिंकिंग म्हणजे आपले डोळे मिचकवायचे आहेत. तुम्हाला जर एकदम फास्ट डोळे मिचकवायला जमत नसेल तर तुम्ही 10-10 वेळा 10-10चे सेट करून 10-10 वेळा डोळे मिचकवून नंतर 10 ते 20 सेकंद डोळे बंद करून थांबा. नंतर दुसरा राऊंड करा. आता आपण त्याचप्रमाणे करूया, किंवा तुम्ही मनामध्ये 10 काउंट करून सुद्धा करू शकता. डोळे आपले फास्ट मिचकवायचे आहेत. डोळे बंद, विश्रांती. श्वासात डोळे उघडा. आणखी एकदा आपण करूया फास्ट. आता फास्ट करायचे आहेत, डोळे मिचकवायचे आहेत. डोळे बंद आणि सावकाश डोळे उघडू शकता.
याप्रमाणे तुम्ही 5 ते 10 वेळा सुद्धा डोळे मिचकवणे किंवा जे ब्लिंकिंग आहे ते करू शकता. आता आपण आपले डोळे गोल फिरवणार आहोत, म्हणजे डोळ्यांचे बुबुळे जे आहेत ते गोल फिरवायचे आहेत. मान एका जागी स्थिर राहील, फक्त डोळे आपण गोलाकार फिरवायचे आहेत. श्वास आत घेत असताना वरती बघा, परत साईडला, श्वास बाहेर खाली, साईडला, परत वरती. याप्रमाणे पहिल्यांदा उजव्या दिशेने 4 वेळा, नंतर डाव्या दिशेने. याप्रमाणे तुम्ही 3 वेळा करायचा आहे. श्वास आत, बाहेर, चालू राहू द्या. सुरुवातीला तुम्ही 2 वेळा सुद्धा करू शकता, डोळ्यांना त्रास होत असेल तर. आणि आता उलट दिशेने. पूर्णतः डोळे गोलाकार फिरवायचे आहेत. डोळे बंद, विश्रांती 10 ते 20 सेकंद. डोळे उघडा सावकाश. आता पुढच्या योगिक क्रियेसाठी हे आपण दोन्ही हाताने करणार आहोत. आपला हात जो आहे उजवा, तो उजव्या हाताची मूठ बनवा आणि अंगठा वरच्या दिशेने ठेवा आणि आपला अंगठा डोळ्याच्या बरोबर समोर राहील आणि अंगठ्याच्या नखावरती आपलं लक्ष केंद्रित करा. श्वास आत, श्वास बाहेर सोडत असताना हळूहळू सावकाश हात उजवीकडे न्या. मान स्थिरच राहील. श्वास आत, परत समोर, श्वास बाहेर डावीकडे. फक्त डोळ्यांची हालचाल आणि हातांची हालचाल करायची आहे. उजवीकडे, समोर, डावीकडे, समोर आणि हात खाली, विश्रांती. हे तुम्ही 10 वेळा करायचं आहे. मी आता 2 वेळा करून दाखवत आहे. आता डाव्या हाताने हात सरळ समोर, हाताचा अंगठा वरच्या दिशेने राहील आणि आपल्या अंगठ्याच्या नखावरती लक्ष केंद्रित करा. श्वास आत, उजवीकडे, श्वास बाहेर, श्वास आत समोर, श्वास बाहेर डावीकडे, श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, श्वास आत, हात सरळ समोर, श्वास बाहेर, हात खाली, विश्रांती. डोळे बंद करा. आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. याप्रमाणे तुम्ही प्रत्येकी हाताबरोबर 10 वेळा करायचं आहे, दोन्ही हाताने. आता पुढच्या ज्या क्रिया आहेत ते सेम आपण हातांबरोबरच करणार आहोत. आता आपण उजवीकडे डावीकडे केलं, आता वरती आणि खाली. याप्रमाणे उजवा हात समोर, अंगठ्याच्या नखावरती लक्ष केंद्रित करा. श्वास आत, हात वरती, श्वास बाहेर, हात खाली, आत, बाहेर. सावकाश करायचं आहे, गडबड करू नका. आणि विश्रांती, रिलॅक्स. सावकाश डोळे उघडा. डाव्या हातासोबत आपण करूया 2 वेळा. श्वास आत, बाहेर, आत, बाहेर, श्वास आत समोर, श्वास बाहेर, विश्रांती. सावकाश डोळे उघडा. याप्रमाणे हे सुद्धा तुम्ही 10-10 वेळा करायचं आहे. आता हात परत सरळ समोर करायचा आहे. हाताच्या अंगठ्यावरती, नखावरती लक्ष केंद्रित करा आणि सावकाश हात आपल्या डोळ्यांच्या नाकाच्या दिशेने आणा.
आणि इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला ब्लर दिसायला सुरुवात होईल. सावकाश अंगठा नाकाला टच करायचा आहे. परत श्वास बाहेर, अंगठा समोर, इथून तुम्हाला स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. फक्त आपली दृष्टी आणि हात याची हालचाल होईल. मान सरळच राहील. श्वास घेत राहा आणि चेहऱ्यावर सुंदर स्माइल. हात खाली, विश्रांती. आणि सावकाश डोळे उघडा. याचप्रमाणे डाव्या हातासोबत सुद्धा करायचं आहे. सावकाश हात नाकाच्या जवळ आणा. ब्लर दिसायला लागेल आणि इथून स्पष्ट दिसायला सुरुवात होईल. आणि विश्रांती. आणि रिलॅक्स. सावकाश डोळे उघडू शकता. या झाल्या काही योगिक क्रिया. आता आपण बघणार आहोत मर्म मसाज. ही खूप जुनी पद्धत आहे आयुर्वेदाची. याच्यामध्ये काय असते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त टिश्यू ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या पॉइंटला आपण दाब देऊन मसाज करायचा आहे किंवा प्रेस करतात. असे आपल्या शरीरात 7 पॉइंट आहेत आणि त्या पॉइंटला आपण प्रेशर दिलं किंवा प्रेस केलं तर तिथे रक्ताभिसरण वाढते, तिथले टेन्शन रिलीज होते. हे जे पॉइंट आहेत त्यामध्ये जर ब्लॉकेज आलं तर तिथे आपल्याला पेन होतं, आपल्या त्वचेची क्वालिटी खराब होते. या पॉइंटला जे ब्लॉकेजेस येतात त्यांना म्हटलं जातं स्त्रोत. आणि या स्त्रोतला उघडायचं असतं, त्यामुळे तुमचे रक्ताभिसरण वाढेल, तुमचे टेन्शन रिलीज होईल. तर आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या भोवती जे पॉइंट्स आहेत त्यांना आपण मसाजद्वारे ओपन करणार आहोत. मसाजद्वारे आपण प्रेस करणार आहोत. याने आपल्या डोळ्यांना रिलीफ भेटेल. ज्यांना मायग्रेन आहे, जास्त डोकेदुखी राहते किंवा ज्यांना डार्क सर्कल आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे चांगलं आहे. तर काय करायचं आहे, आपल्या दोन्ही हातांच्या ज्या तर्जनी आहेत, अंगठ्याजवळचं बोट ते घ्यायचं आहे, समोर ठेवा आणि डोळे बंद. आपल्या ज्या भोवया आहेत त्याच्या मधोमध आपल्या दोन्ही तर्जनी ठेवायच्या आहेत याप्रमाणे. आणि इथे ठेवल्यानंतर तुम्हाला जाणवेल की इथे हाड असलेलं जाणवेल तुम्हाला. तर काय करायचं आहे, हलकासा दाब द्यायचा आहे, प्रेस करायचा आहे आणि त्याच हलक्या दाबासोबत भोवयांच्या लाईनमध्ये प्रेस करत जायचं आहे सावकाश. आणि नंतर टेम्पल रिजन वरती श्वास आत आणि बाहेर आणि डोळे उघडायचे आहेत. याप्रमाणे पहिला मर्म मसाज करायचा आहे. हे तुम्ही 5 वेळा करू शकता. मी अजून एकदा करून दाखवते. दोन्ही हातांच्या तर्जनी घ्या, आपल्या दोन्ही भोवयांच्या मध्ये ठेवा, डोळे बंद, हलकासा दाब द्या आणि भोवयांच्या लाईन वरती प्रेस करत करत भोवयांच्या टोकावरती जा आणि टेम्पल रिजन वरती येऊन थोडासा दाब द्या. श्वास आत, श्वास बाहेर, हात खाली. विश्रांती. इथे सुद्धा तुम्ही 10 ते 20 सेकंड डोळे बंद करून थांबू शकता. हे करत असतानाच तुम्हाला जाणवेल की आपल्या डोळ्यांच्या भोवती आपल्याला किती आराम भेटत आहे, किती आपलं टेन्शन रिलीज होत आहे. मी सावकाश डोळे उघडू शकता. आता दुसऱ्या मर्म मसाजसाठी काय करायचं आहे, आपली तर्जनी आणि मध्यमिका घ्यायची आहे आणि आपले जे डोळ्यांची आतली बाजू आहे तिथे दोन्ही बोटे ठेवायचे आहेत. हलका दाब द्यायचा आहे आणि 5-5 सेकंद प्रत्येक ठिकाणी थांबायचं आहे. डोळे बंद. दोन्ही डोळ्यांच्या आतल्या बाजूला आपली बोटे ठेवा आणि हलकासा दाब द्या.
1 2 3 4 5. नंतर थोडं खाली या. 1 2 3 4 5. नंतर मध्ये 1 2 3 4 5. थोडंसं वरती 1 2 3 4 5. आणि आता डोळ्यांच्या बाजूला 1 2 3 4 5. आणि आता परत टेम्पल रिजन वरती दाब द्या. श्वास आत आणि बाहेर, हात खाली, विश्रांती. सावकाश डोळे उघडा. याप्रमाणे दुसरा मर्म मसाज करायचा आहे. हा सुद्धा तुम्ही 5 वेळा करू शकता. याचबरोबर प्राणायामामध्ये तुम्ही कपालभाती, भ्रामरी प्राणायाम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही आपल्या आहाराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आहारामध्ये ओमेगा 3, फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन ए आणि सी हे पोषण तत्व ज्या पदार्थांमध्ये असतील अशा पदार्थांचं सेवन करा. गाजर आणि पालक हे एक चांगल्या प्रकारचा स्रोत आहे डोळ्यांची निगा राखण्यासाठी. त्याचबरोबर डोळे स्वच्छ ठेवा. डोळे धुवा म्हणजे साबणाने किंवा शॅम्पूने न धुता फक्त पाण्याने धुतले तरी डोळ्यांना खूप आराम भेटेल. तर आजचा हा सेशन होता डोळ्यांच्या वरती. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत नमस्ते.